इथे तुम्ही क्लिक करताय, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलाय, हा व्हिडिओ तुम्ही बघताय, तर समजून जा तुमच्या घरातून, तुमच्या आयुष्यातून किंवा तुमच्या जीवनातून जी कुठली व्यक्ती दुरावली आहे, लांब गेली आहे, ती व्यक्ती पुन्हा तुमच्याकडे परत येणार आहे। बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीला आपण खूप जीव लावतो, त्या व्यक्तीवरती आपण खूप प्रेम करतो, त्या व्यक्तीसाठी आपण काहीही करायला तयार असतो, पण तीच व्यक्ती आपल्यापासून सतत लांब जाते, तीच व्यक्ती आपल्यापासून दुरावते, तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते। बऱ्याच वेळा ती व्यक्ती आपल्या जवळची, आपल्या कुटुंबातली, आपल्या हक्काची किंवा आपल्या रक्ताची असते। बघा, कधी कधी आपली सख्खी बहीण आपल्याशी बोलत नाही, सख्खा भाऊ आपल्याशी बोलत नाही, आपले पती आपल्यावर रागवतात, आपली पत्नी आपल्याला मान देत नाही। कितीतरी असे घरं बघितलेत की तिथे सासू आणि सुनेचं पटत नाही। तुमच्याही घरात, तुमच्याही आयुष्यात असं एखादं नातं असेल की जे नातं तुम्हाला हवंय, पण ते नातं तुमच्यापासून दुरावलंय, दूर होत चाललंय। तुम्हाला ती व्यक्ती पुन्हा तुमच्याकडे हवी आहे, त्या व्यक्तीत आणि तुमच्यात तुम्हाला प्रेम हवं आहे। मग तो पती असेल, पत्नी असेल, प्रियकर असेल, बहीण भाऊ, मुलगा मुलगी, कुठलंही तुमचं नातं असेल, हे नातं मजबूत करण्यासाठी, दुरावलेल्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे असे 2 उपाय सांगणार आहे। दोघांपैकी कुठलाही एक करा, शक्य असेल तर दोघांपैकी 2 करा। सगळ्यात पहिला उपाय जो आहे हा तुम्हाला आठवड्यातील कुठल्याही दिवशी, जो दिवस तुम्हाला आवडीचा वाटतोय, आवडतोय, त्या दिवशी हा पहिला उपाय करा। या पहिल्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे 1 हिरवी मिरची आणि 1 लाल मिरची। ज्या मिरच्या तुम्ही घ्याल ह्या ताज्या, टवटवीत, छान असाव्या, खूप घाण झालेल्या किंवा कुठेतरी कोंबलेल्या मिरच्या घेऊ नका। मी तुम्हाला जी रेमेडी सांगते, जो उपाय सांगते, तो व्यवस्थित जसाच्या तसा केला तरच लाभ येईल, कुठेही चुकला तर अनुभव किंवा लाभ येणार नाही। 2 मिरच्या पुन्हा एकदा सांगते, 1 हिरवी आणि 1 लाल मिरची। लाल मिरची घ्याल ती सुकी नाही, हिरवीच मिरची। बघा, तुम्ही जर एक 5-6 दिवस अशीच एखाद्या ट्रेमध्ये किंवा एखाद्या भांड्यात ठेवली तर ती सहज लाल होऊन जाते, अशी लाल मिरची। काय करायचं आहे तर सगळ्यात पहिले हिरवी मिरची जी घेतलेली आहे ती तुम्हाला तुमच्या दाताजवळ ठेवायची आहे। तिला म्हणजे ती चावायची नाही किंवा तोडायची नाही, जो देठाचा, दांड्याचा जो भाग असतो तो तुम्हाला तुमच्या दाताजवळ ठेवायचा आहे। जस्ट तुम्हाला फक्त दातांनी स्पर्श करायचा आहे। त्यानंतर ती जी मिरची आहे ही समोर, आपल्यासमोर एखादं भांडं किंवा एखादं कापड ठेवून त्याच्यावर ठेवायची आहे। त्यानंतर दुसरी मिरची घ्यायची, दुसरी मिरची सुद्धा दातांच्या जवळ ठेवायची, फक्त दात लावायचा, चावायची किंवा ती कट करायची नाही, फक्त दाताचा स्पर्श करायचा। आणि दुसरी मिरची जी आहे ती मिरची आता पहिल्या मिरचीवरती क्रॉस ठेवायची, अशा ठेवायच्या। ही अशी ठेवली तर ही अशी, दोनही मिरच्या क्रॉस ठेवायच्या। दोनही मिरच्या क्रॉस ठेवल्यानंतर तुम्हाला एक लोखंडी भांडं घ्यायचं आहे। खलबत्ता घ्या, दगड घ्या, लोखंडाचं काहीही तुमच्याकडे असेल, तवा असेल, काही असेल ते घ्या आणि त्याने या दोनही मिरच्या ज्या आहेत ना त्या दाबा, म्हणजे अशा थोड्याशा तोडा किंवा त्या कट करा, त्याच्याने ते दाबायचे आहेत। जसं आपण खलबत्त्यामध्ये वाटण बनवतो भाजीसाठी वगैरे, तेव्हा आपण कसं सगळं एक पेस्ट बनवतो, सेम तसंच। पूर्ण पेस्ट झाली पाहिजे असं नाही, पण तुम्हाला थोडंसं ते दाबायचं आहे। जेव्हा लोखंडी वस्तूंनी दोनही हिरव्या मिरच्या क्रॉसमध्ये तुम्ही दाबाल तेव्हा तुम्हाला मनात एकच ठेवायचं आहे, गैरसमज जे आहे ते दूर होऊ दे, जे काही आमच्यात वाईट आहे ते संपून जाऊ दे, जे काही आमच्यामध्ये निगेटिव्ह आहे ते संपून जाऊ दे आणि आमच्यामध्ये प्रेम वाढू दे। जी दूर गेलेली व्यक्ती आहे ती माझ्याकडे पुन्हा परत येऊ दे, आमच्या दोघांमध्ये सगळं पूर्वीसारखं होऊ दे, सगळं चांगलं होऊ दे, प्रेम वाढू दे, असं म्हणायचं आहे। आणि त्याच्यानंतर तुम्हाला ह्या दोनही मिरच्या त्या कापडासकट किंवा भांड्यात ठेवल्या असेल त्याच्यासकट उचलायच्या आहेत आणि स्वतःवरून तुम्हाला 7 वेळा उतरवायच्या आहेत। वरपासून खालपर्यंत 7 वेळा तुम्हाला त्या उतरवायच्या आहेत। 7 वेळा या दोनही वस्तू तुम्ही उतरवून घेतल्या की त्याच्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे, तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे। जिथे कुठे मोकळी जागा असेल, एखादं रानशेत असेल, म्हणजे कुणाचा पाय पडणार नाही, कुणाची सहसा तिथे नजर जाणार नाही, अशा ठिकाणी तुम्हाला दोनही मिरच्या ह्या फेकून द्यायच्या आहेत। कापड असेल तर कापडासकट द्या, प्लेट असेल तर प्लेटमधून बाहेर काढा, प्लेट घरात आणली तरीही चालेल। बघा, हा पहिला उपाय तुमच्या आयुष्यातून दूर गेलेल्या त्या प्रत्येक व्यक्तीला तुमच्या जवळ येईल। हा उपाय केल्यानंतर काही तासात, काही क्षणातच तुम्हाला
अनुभव यायला सुरुवात होईल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते. दुसरा उपाय या उपायापेक्षा पण खूप महत्त्वाचा आहे आणि खूप साधा सोपा आहे, पण खूप पॉवरफुल आहे. तुम्हाला एक कागद घ्यायचा आहे, एक पांढरा म्हणजे सफेद कागद घ्या. त्या कागदावर रेष पण नको, काहीच नको. म्हणजे आपण चित्रकलेचा ड्रॉइंगचा जो पेपर घेतो तसा एक चौकोनी कागद घ्यायचा आहे. त्या कागदाच्या वरती पहिल्यांदा तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे. तुमचं जे काही नाव असेल ते. आता माझं नाव आहे पल्लवी, तर मी पल्लवी लिहिणार. हिरवा किंवा लाल रंगाचा पेन घ्यायचा आहे. त्यानंतर त्या नावाच्या खाली जिथे तुम्ही तुमचं नाव लिहिलेलं आहे त्या नावाच्या खाली तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्याकडे खेचायचं आहे, ज्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यात परत यावं असं तुम्हाला वाटत आहे त्या व्यक्तीचं. बघा, वरती तुमचं, खाली त्या व्यक्तीचं, मध्ये रेष किंवा डिझाईन काही करायचं नाही. फक्त तुमचं नाव आणि त्याच्या खाली त्या व्यक्तीचं नाव. आता त्याच्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे थोडंसं मीठ. थोडंसं आपल्या घरात जे बारीक मीठ असतं हे थोडंसं मीठ ठेवायचं. याची तुम्हाला एक पुडी बनवायची आहे. पुडी उजव्या हातात घ्यायची आहे आणि जो मंत्र तुम्हाला सांगते तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. मंत्र 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा किंवा तुम्ही 1001 वेळा म्हणा, तुमच्यावर आहे. मंत्र नीट ऐका. ह्रीम क्लीम वश वश, ह्रीम क्लीम वश वश सागर, ह्रीम क्लीम वश वश सागर, ह्रीम क्लीम वश वश सागर, ह्रीम क्लीम वश वश तृप्ती, ह्रीम क्लीम वश वश नंदिनी, ह्रीम क्लीम वश वश कार्तिकी, ह्रीम क्लीम वश वश प्रशांत. आता जेवढी मी नावं शेवटी घेतलेत, तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, जे नाव तुम्ही लिहिले त्या कागदावर त्या व्यक्तीचं नाव घ्या, हा मंत्र म्हणा, त्या कागदाची घडी करा आणि आता तयार केलेली ही घडी जी आहे ही आपल्या म्हणजे तुम्ही जिथे झोपताय रात्री तिथे आपल्या गादीखाली ठेवा. उशीखाली नाही. लक्षात ठेवा, उशीखाली नाही तर गादीखाली ही पुडी ठेवायची आहे. एक हप्ताभर म्हणजे आठवडाभर तुम्हाला ही पुडी आपल्या उशीखालीच ठेवायची आहे. तिथून काढायची नाही, काय नाही, काहीच नाही. एका आठवड्यामध्ये यामध्ये असणारं मीठ जे आहे ते वितळेल किंवा कुठेतरी ते कमी व्हायला लागेल, कुठेतरी ते हलकंसं संपायला लागेल. तसं तुमच्यामध्ये असणारे मतभेद संपतील. तुमच्या दोघांमध्ये ज्यासाठी तुम्ही हा उपाय केला आहे तर तुमच्यामध्ये जे काही गैरसमज होते ते दूर होतील आणि तुमच्यात प्रेम वाढीस लागेल. ती व्यक्ती तुमच्याकडे आपोआप खेचली जाईल. 8 दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर तुम्ही ती पुडी काढू शकता आणि ही पुडी वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकू शकता. नाही तर तुम्ही अजून महिनाभर सुद्धा ती आपल्या गादीखाली ठेवू शकता. बघा, खूप साधे सोपे उपाय आहेत. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.